रामटेक परिसरामध्ये वाढत्या अनैतिक देह व्यापाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत एका लॉजवर छापा टाकला। या कारवाईतून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून अनैतिक व्यापार चालवणाऱ्या 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 3 आरोपींना अटक करण्यात आली। 16 फरवरी रोजी रामटेक पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की अमरज्योत लॉज अँड रेस्टॉरंट नगरधन तालुका रामटेक येथे काही हॉटेल चालक आणि मालक हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे आमिष दाखवून जबरदस्तीने देह व्यापार करण्यास प्रवृत्त करत आहे। पोलिसांनी तात्काळ योजना आखून छापा टाकला असता अनुराग विजय गौर वय वर्ष 24, राहणार कांथरी माइंड आकाश धीरसिंग बिरवे वय वर्ष 25, राहणार डागा इंदोरा तालुका मौदा आणि राहुल प्रेम रॉय वय वर्ष 24, राहणार शितलावाडी रामटेक तिघेही अनैतिक देह व्यापार चालवत असल्याचं स्पष्ट झालं। तर गोपी ठाकूर राहणार रामटेक मॉन्टी नगरे राहणार रामटेक आणि प्रशांत कांबळी राहणार नगरधन हॉटेल मालक यांचाही या देह व्यापारामध्ये सहभाग असल्याची माहिती प्राप्त झाली असल्याने 3, 4, 5 आणि 7 अन्वय स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल केला। या छाप्यातून एका पीडित महिलेला सोडवण्यात आले असून 61,335 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। रामटेक ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले असून 3 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 3 जण फरार असल्याची माहिती रामटेक ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम शेट्टे यांनी दिली आहे। अनैतिक वेश्याव्यवस्था चालवणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी, अन्यथा रामटेक सारख्या ऐतिहासिक आणि शैक्षणिक नगरीची ओळख गुन्हेगारीच्या छायेत हरवेल अशी चिंता स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। त्याचा महाराष्ट्र 24 न्यूज कथा पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।